नमस्कार मंडळी, तर गुड्डी बबलीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण कर्नाटक स्पेशल सुसला कसा बनवायचा हे पाहणार आहोत। नाश्त्यासाठी जे खूप मस्त अशी रेसिपी आहे आणि सेम पोह्यासारखीच आहे, थोडीशी काहीतरी वेगळी आहे। तर इथे मी कांदा कापून घेतलेला आहे। तर आपल्याला कांदा बारीक कापायचा आहे, आपण पोह्यासाठी जसा कापतो तसा। आणि त्यानंतर आपल्याला मिरच्या सुद्धा कापून घ्यायच्या असं बारीक अशा, आणि मी असं एक जुडी करूनच कापून घेतलेला आहे एक साइजच्या मिरच्या। आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही जास्त कमी घेऊ शकता। आणि त्यानंतर हे आपल्या शेतातले चीट टोमॅटो आहे, त्याला इंग्लिशमध्ये चेरी टोमॅटोज म्हणतात। आणि खूप गोड सुद्धा असतात, पण हे आंबट कसे काय होते माहीत नाही। आणि खूप छान लागते, आणि भाजी डाळीची असेल तर खूप छान होते। तर मी हे सुद्धा कापून घेतले। जनरली कर्नाटकमध्ये पोह्यांमध्ये सुद्धा टोमॅटो ॲड करतात। तर इथे मी कांदा, टोमॅटो, मिरची आणि कढीपत्ता, कोथिंबीर घेतली, आणि त्यानंतर कढई तापत घेतली, आणि त्यामध्ये तेल टाकून जिरे आणि मोहरीची फोडणी घेतलेली आहे मी। आणि छान ते तडतडले की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांद्याला छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे, आणि जास्त करपवायचं म्हणजे जास्त हीटवरती पण नाही ठेवायचं, बारीक फ्लेमवरती आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे त्याला, आणि गुलाबीसर असा भाजायचा। त्यानंतर मी याच्यामध्ये भाजलेल्या शेंगा टाकल्या, तुम्ही तशाच जरी टाकल्या तरी चालतात, पण मी भाजलेल्या होत्या म्हणून त्या टाकल्या। आणि छान कडक करायचं आहे, म्हणजे दाताला छान लागतात त्या कडक अशा, एका घासासोबत एक छान लागते। आणि त्यानंतर बारीक चिरलेली मिरचीसुद्धा आपण त्यामध्ये टाकलेली आहे, आणि मिरचीला सुद्धा छान भाजून घ्यायचं, जास्तसुद्धा नाही भाजायचं। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला। टोमॅटोमध्ये थोडंसं पाणी जास्त, कारण ते आपल्या शेतातलं होतं, मग थोडंसं पाणी आटेल इतकं मी त्याला भाजलं। आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी ॲड केली याच्यामध्येच, आणि हे छान परतून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता कलर किती छान छान झालेले आहे तिथे। आणि हळदसुद्धा मी ॲड केली। आता त्यानंतर आपल्याला जे चुरमुरे असतात त्याला मी भिजून घेतलं होतं पोह्यांसारखं, ते आता मिक्स करायचं आहे। आणि आपण पोहे जसे मिक्स करतो तसेच एकदम अगदी तसंच मिक्स करायचं आहे, आणि गॅस फ्लेम एकदम बारीक करायची आहे। सर्व मिश्रण मिक्स होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे, कारण मोठी ठेवली तर आपलं ते करपू पण शकतं आणि स्मोकी फ्लेवर येतो एक, त्यामुळे आपल्याला बारीकच गॅस ठेवायचा आहे। आता हे छान मिक्स झालेलं आहे, तर आपल्याला याच्यामध्ये मीठसुद्धा ॲड करायचं आहे। चवीपुरतं आपण मीठ ॲड करूयात याच्यामध्ये। कर्नाटकमध्ये काही वेळा साखरसुद्धा मिक्स करतात, पण तुम्हाला आवडत नसेल, जर झणझणीत तिखट आवडत असेल तर नका ॲड करू। आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिठाला। आणि साखरसुद्धा छान लागते पोह्यामध्ये, आम्हीसुद्धा ॲड करतो, तुम्हीसुद्धा थोडीशी साखर ॲड करून बघा। तिखट आणि मिठं असं कॉम्बिनेशन छान लागतं त्यामध्ये। आणि इथे डाळ्याचं पीठ घेतलेलं आहे, आणि डाळ्याचं पीठ मी बारीक करून घेतलेले आहेत डाळे, जास्त ते चिकचिक लागू नयेत म्हणून ते डाळ्याचं पीठ ॲड करतात कर्नाटकमध्ये, आणि नाही केलं तरी अगदी चालतं। आणि छान मिक्स करून घेतलेलं मी डाळ्याचं पीठ। आणि आता आपलं हे तयार झालेलं आहे सुसला। तुम्हीसुद्धा नाश्त्यासाठी करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।